कहते हैं राम ने और राम मंदिर ने भारत को पागल कर दिया, पर हम पूरे अधिकार से कहते हैं कि राम ने और राम मंदिर ने इस भारत को पावन कर दिया। ती ही धरा आहे ज्या धरावरती राम आहे आणि राम मंदिर आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुलसीदासांनी 2 ठिकाणी प्रभू रामचंद्रांना विलोचन चोरा म्हटलंय। चोर आहे, काय चोरतात? मेरे नैना गिरवी रख लिए जो दरस किया एक बार। त्याचे डोळे त्यांच्याकडे गहाण राहतात जे त्यांचं दर्शन करतात। आणि आपल्याला विसरता कामा नये की रावणाने ज्याच्यासाठी तांडव स्तोत्र गायलं, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंबे लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 निनादमट डमर वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम म्हणत ज्या रावणाने ज्यांच्यासाठी तांडव गायलं ते स्वतः महादेव देखील भजन करी महादेव श्रीराम जयराम रामपूजी सदाशिव, ते देखील आत्मा तो शिवाचा राम जप। राम म्हणजे प्रकाश, म म्हणजे माझ्यातल्या प्रकाशाच्या या ज्योतीला जाणायचं आहे। ती माझ्यातल्या प्रकाशाची ज्योतीचा परिचय झाला की चालते फिरते ज्योतिर्लिंग बनायला आपण वेळ लागणार नाही। ती ज्योती आपल्यामध्ये बस प्रगट व्हायला हवी, ती पूर्ण व्हायला हवी। अशी एकदम गंभीर चेहरे माझ्याकडे कडून पाहू नका। मी काही साऊथ आफ्रिकेच्या जंगलमधून आलेली नाही, तुमच्यातलीच आहे, आपलीच आहे, आपलंच लेकरू आहे। सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे की हे जे चित्तशुद्धीचा अनुष्ठान आहे, हा जो चैत्र मास आहे, या चैत्र मासामध्ये तुम्ही जर का नीट पाहाल तर संपूर्ण झाडांची पानगळती सुरू झालेली असते आणि झाडाचं जे सगळं सार तत्व आहे ते त्या वृक्षांच्या खोडा, त्या वृक्षांच्या फांदींमध्ये येऊन पोहोचलेलं असतं। बरोबर ना? हो किंवा नाही असं काहीतरी म्हणा। तर याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात। हे काय घालिंग लोटांगण वंदिर चरण मध्ये काहीतरी म्हणत राहा, हा हो नाही तर नाही काहीतरी सांगत राहा। तर असं पालवी फुटत असते चैत्र मासाच्या दरम्यान, अगदी त्याच प्रकारे संपूर्ण झाडामध्ये रस आहे, नाही अशातला भाग नाही। पण हा जो झाडातला रस आहे तो झाडातला रस एसगावकर आपल्याला क्षुधा मिटवण्याचा, पोट भरण्याच्या कामी येत नाही। मग त्यावेळेला एक मात्र कामी जर का येतं तर ते हे की या सुखा कारणे देव वेडावला। मग त्यावेळेला क्षुधा मिटत नाही, पोट भरत नाही, म्हणून झाडातल्या या रसाला फूल बनावं लागतं, फळ बनावं लागतं। ते ठीक आहे, तुलसीदास म्हणताय ते ठीक आहे। हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना, मान्य की तुम्ही सगळीकडे व्यापक आहात, पण आमचं पोट भरत नाही ना। आम्हाला तुम्हाला आमच्यासारखं पाहिजे, असाल तुम्ही चतुर्भुज पण आम्हाला द्विभुज होऊन पाहिजे। त्यात्तिष्ठ द्वशांगुलम असं पाहिजे। जे वेदांनी गायलं ते फार मोठं आहे, आमच्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे। आम्हाला कसं पाहिजे? छोटेसे छोटेसे तुमच्या चरणामध्ये आम्हाला पायल धारण करून द्यायचे, तुमच्या घुंगणारी अलकावलींना आम्हाला जवळून पाहायचंय, तुमच्या छोट्या छोट्या पावलांना ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियाचा अनुभव आम्हाला करायचे। म्हणून तुम्ही आता अवतार घ्या, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन। आता मात्र तुम्ही अवतार घ्या। अवतार हा शब्द अवतरणिका या धातूपासून बनलाय। अवतरणिका म्हणजे उतरणे, उतरणे। तो जो खाली आहे तो वरच्याला म्हणतोय की आम्हाला वर चढता येत नाही, पण ज्या पायऱ्या खालून वर जातात त्या वरून खाली पण तर येतातच ना। मग जर अवतरणिका म्हणजे पायऱ्या, तर जर आम्हाला चढून वरती येत नसता येईल तर तुम्हाला तो उतरून येता येतं ना, मग तुम्ही थोडं उतरून या ना। त्यावेळेला प्रभू आपली प्रभुता विसरतात, त्यावेळेला ते दिव्यत्व आपलं दैवत्व विसरतं, त्यावेळेला ते आपला अधिकारत्व विसरतं आणि आपल्यासारखं होऊन मानव अवतार वर्णानाम अर्थसंगानाम इथून सुरुवात होते रामकथा, तर येऊन पोहोचते दैयंदिनो मानव। तर मानवासारखं मनन करणारं व्यक्तिमत्व होऊन प्रभू अवतरित होतात आणि त्याच कारणास्तव अगदी प्रत्येक क्षणी भगवान अवतार घेत असतात। भक्ताला पाहिजे तसा अवतार घेतात। श्रीखंड्या बनून आलेच की नाही, नाथांच्या घरी नाचलेच की नाही, नाथांची सेवा केलीच की नाही। मग अगदी त्याच प्रकारे नाथ बाबांनी या अभंगातून वर्णन करत असताना एकच सांगितलं की ज्यावेळेला खालसा म्हणतोय ना देवा आम्हाला वरती चढता येत नाही, तुम्ही थोडं उतरून या, त्यावेळेला ते येतात। पण कशाच्या आधारावर येतात? काही आधार पाहिजे ना। इथे बोलवलं, आम्हाला फक्त एक फोन केला आणि
फोन केल्यानंतर आम्ही या आधारावर आलो की या ठिकाणी आयोजित हा सप्ताह आहे, हा सप्ताह आमच्या येण्याचा आधार बनलं. हे दिव्य रत्न या ठिकाणी उभे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. तर हे दिव्य रत्नांना या ठिकाणी येण्यासाठी पण काहीतरी कारण, काहीतरी आधार झालं. काही कारण असतात, त्या कारणास्तव येत असतात. अच्छा, कशाला येतात हे आपण पुढे पाहणार. पण त्याचं पहिलं कारण, येण्याचं पहिलं कारण नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. भावतोची देव, 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 भावतोची देव. हे आटी संध्या धरू नका, आटी संध्या धरू नका, हे आरती संध्या धरू नका, हे आरती संध्या धरू नका. भाव भक्ती फळे भावी देव मिळे, भाव भक्ती फळे भाव 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 देव मिळे. भावतोची देव, हे अति संध धरू नका, हे अति संध धरू नका, हे अति संध धरू नका. भावतोची देव, भावतोची देव, हे अति संध, हे अति संध धरू नका. बऱ्याचदा असा योग आलाय की ही साथ लाभली आहे, पण एक मात्र नक्की, या रत्नांमध्ये वन मॅन आर्मी राहूनच गेलं होतं. जोरदार टाळी वाजवा. पुरेसे आहे एक जण ज्या वेळेला नादब्रह्म सांभाळतात. इथे नादब्रह्म आहे, इथे स्वरब्रह्म आहे, इथे शब्दब्रह्म आहे. आपल्यातला परब्रह्म प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. सकाळी 4 का वाजेना. आनंद या गोष्टीचा आहे की या निमित्ताने निरंतर सप्ताह सुरू आहे. आता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे बाबासाहेब शेलारजी, आजची कीर्तन सेवा त्यांनी सांभाळलेली आहे. वस्तुतः साहेबराव, क्षमा असावी, साहेबराव शेलारजी. तर साहेबराव, अच्छा अच्छा, आलं लक्षात. या ठिकाणी कार्यक्रम आयोजन होण्यासाठी किंवा करण्यासाठी भरपूर माध्यम आहे. मी कायम सांगत असते, आज राम जयंती म्हणजे राम जन्मोत्सव सगळीकडे साजरा करताय रामनवमी, आणि जागोजागी रामनवमीच्या निमित्ताने लोक रॅली काढतायत. चित्र प्रभू रामचंद्रांचं एखाद्या यात्रेमध्ये घेऊन फिरवायला काही हरकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आमच्या संतांच्या आधारावर, वारकरी परंपरेच्या आधारावरती, आणि या सगळ्या प्रकारच्या, हा जो इथे खटाटोप करतोय आपण, याच्यासाठी केला होता अट्टहास, हा जो सगळ्या प्रकारचा अट्टहास आहे, त्याचा उद्देश मात्र हा आहे की आम्ही फक्त रामचित्राचे पुजारी न बनता रामचरित्राचे उपासक बनावे, याकरिता हे आयोजन आहे. त्यामुळे हे दिवसभराची जी रॅली चालू आहे, चालू असावी, चालू राहावी, कारण सनातन परंपरेसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. त्या निरंतर कराव्या. गली गली जाऊ मैं तो राम गुण गाऊ, हेच करायचंय. परंतु या सगळ्या सोबत या
जागोजागी रैलीमध्ये चालण्याबरोबर थोडं थांबून आमच्या संतांनी ते राम कसे सांगितलं ते पहा ना. कसे ते राम, कोदंडधारी रघुनाथ रामचंद्र भगवान केवळ भावाचा भूकेलाय आणि या भावा कारणास्तव त्यांचं येणं फक्त आणि फक्त भाव. कारण लागतं महापुरुषांना इथे येण्यासाठी. स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात, जो जन्माला आल्यानंतर जन्माचा उद्देश शोधतो तो जीव आहे, पण जो विशेष उद्देश घेऊन अवतार घेतो त्याला अवतार म्हणतात. त्यांचा विशेष उद्देश आहे, येण्यामागे कारण आहे. आपल्या आपली जी स्थिती आहे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, या महाकारणाला येण्यासाठी काहीतरी कारण लागावं. मग ते कारण काय आहे तर भाव. नवे नवे भाव प्रत्यक्ष मूर्तिमंत आकार घेतो. शबरीची काय इच्छा होती, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. गुरूंनी सांगितलं राम येतील वाट पाहिली आणि शबरीची स्थिती ही झाली की ज्या वेळेला रघुनंदन राम पुढे आले त्यावेळेला शबरीला असं वाटलं माझे गुरुच साक्षात राम आकार घेऊन आले, रामरूप घेऊन आलेले. गुरूंनी रामरूप घेऊन माझ्याकडे यावं हा शबरीचा भाव आहे. येण्याचं कारण आता जसं अमेरिकेमध्ये शिकणारा तुमचा मुलगा, अमेरिकेमध्ये राहणारा मुलगा तुम्हाला भेटण्यासाठी येतो. मग आलोच आहे तर चला घर साफ करून घेऊ. घर साफ करायसाठी आलेला असतो का? घर खाण पडू द्यायचं नाहीये, त्याला साफ करून जाऊया हा विचार करून साफ करतो. पण त्याचं येणं आपल्या स्वजनांना भेटण्यासाठी आहे, त्यांची इच्छा राखण्यासाठी आहे. अगदी त्याच प्रकारे प्रभू रामचंद्र रावणाला मारण्यासाठी नाही फक्त. ते ठीक आहे सगळं, परित्राणाय साधूनाम पहिलंय, मग विनाशाय चतुष्कृताम सांगितलंय. विप्रधेनु सुरसंत हित लीन मनुज अवतार, मनुष्य अवतार भगवंत धारण करतात. आपण विनाकारण कुठेही जातो. कोणाला विचारा बरं इथे कशाला आले, उगाच. काही लोक तर इतके हुशार असतात बरोबर झाडाखाली बसतात, जिथे हवा लागेल तिथे बसतात. त्यांना माहिती आहे की घरी मात्र गोळ्या घेऊन झोप लागो न लागो, इथे मात्र सुरू झालं की डुलकी घ्यायला काही हरकत नाही. त्यांना विचारावं कशाला आले, विनाकारण. बऱ्याचदा असं असतं की इथे येणं आपलं टाइमपास असू शकतो, इथे येणं आपलं वेळेला पास करणं असू शकतं, इथे येणं आपला एक नवीन अध्यात्म मार्गाचा शुभारंभ पण होऊ शकतो. कीर्तन चांग यासाठी ते चांगलं आहे की या ठिकाणी अंग स्वतः भाव मूर्ती धारण करतं, भावरूप धारण करतं. मीरेने सांगितलं माझा देव असा आहे, देव त्यासाठी तसा प्रगटला. आता थोडक्यात जास्त इकडून तिकडून फिरण्याची गरजच नाही. आता मला सांगा, नदीच्या आकारानुसार पात्र बनलंय की पात्रानुसार पाण्याने आकार घेतला? माझी भाषा कळते ना? हां, विदर्भातला जन्म आहे, आता राहणं वृंदावनात आहे, त्यामुळे गडबड अशी होऊ शकते की आमच्या विदर्भातला एखाद दुसरा शब्द आला तर तुम्ही स्वीकार करून घ्या. तुमच्याकडचं जे काय असेल ते त्याच्यामध्ये मिसळून द्या आणि असं समजा की आपल्याच कडचं आहे. कारण मला एवढं माहिती आहे की थोड्या थोड्या अंतरावरती बोली बदलतात, भाषा बदलतात, पण अर्थ बदलत नाही. आमच्याकडे लोकांना मेल्यानंतर जाळतात. इकडची काय पद्धत आहे? आजीबाई म्हणताय लग्नानंतर, जीव गेल्यानंतर. ठीक आहे, मेल्यानंतर जीव गेल्यानंतर जवळपास सारखंच आहे, म्हणजे अर्थ बदलत नाही एवढं मात्र तेवढंच खरं आहे. सांगण्याचं तात्पर्य एक मात्र हे की व्यक्ती विनाकारण कुठेही जातो, अगदी कुठेही जातो, पण सकारण भगवंत येतात. त्यांचे येण्यामागे काहीतरी कारण असतं. एक व्यक्ती विनाकारण उभा होता रेल्वे चौकशी काउंटरवरती आणि विचारत होता का हो ही ट्रेन कुठे जाते म्हणे चेन्नई, ती ट्रेन कुठे जाते म्हणे दिल्ली, ती ट्रेन कुठे जाते म्हणे बंगलोर, तुला कुठे जायचं म्हणे कुठेच जायचं नाही, उगाच विचारत आहे विनाकारण. पण मात्र या विनाकारण येणाऱ्या लोकांनी एकदा पाहावं आपलं जीवन सकारण आहे, काहीतरी कारणास्तव आहे. माऊली म्हणतात मी कोण कशास्तव येथ आलो, एवढं जरी कळलं तरी पुरेसं आहे. ज्याला कळलं तो बोलणार नाही आणि जो बोलतोय अजून त्याला कळलं नाही. ज्याला कळलं मग तो बोलत बसणार नाही, मग तो गायल गाया गाया हरिगुण गाया काल ब्याल सब बाची मीरा सावरी की संग राची रंग राची. आम्ही बोलतोय याचा अर्थ अजून भेटला नाही. ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी बोलणं बंद होईल, मग त्या दिवशी गायला सुरुवात करू. मग काय गाऊ? रोम रोम यही तान. वृंदावनाचा माझा एक अनुभव आहे, तो 2 ओळीमध्ये लिहिला तुमच्या समोर प्रगट करते. देह गेह, गेह म्हणजे घर, देह गेह सब भूल गई अब रोम रोम यही तान ज्ञान प्रवेश द्वार तक आगे प्रीत सयानी जान, आगे प्रीत सयानी जान.
भगवंताला येण्याकरता कारण फक्त आणि फक्त भाव आहे. भाव. आजकाल आम्हाला सगळ्याचे भाव माहिती आहे. आम्ही लहान होतो ना त्यावेळेला जवळपास काहीतरी असंच 7-8 रुपयाला गहू मिळायचे. आता काय भाव? 200. नाही, मला खरंच नाही माहिती, कारण कधी कामच नाही पडलं. हा, गव्हाचे भाव काय, कांद्याचे, नाशिककरांना कांद्याचे भाव सांगायची गरजच नाही. डोळ्यातून पाणी आलं आम्हाला की कळतं नाशिककरांचे कांद्याचे भाव काय. थोडक्यात सांगायचं, आम्हाला सगळ्यांचे भाव माहिती आहे, पण तो कोणत्या भावाचा भुकेला आहे याची कल्पना पण आम्हाला नाही. तो येतो आणि येण्यासाठी भाव आधार होतो. भाव आधार होतो. एक मात्र एक बार भूपती मन माही, भये ग्लानी मोरे सुत नाही, गुरुगृह गयो तुरत महिपाला, चरण लागी करी विनय बिसाला. संतान नाहीये म्हणून महाराज दशरथ गुरुगृही गेले. एक गोष्ट मात्र नक्की, जीवनामध्ये जर का कशाची कमी असेल ना, तर इकडच्या तिकडच्या दारांवरती फिरण्याऐवजी सरळ संतांचं दार गाठावं. खाली हात कधी जाणार नाही, क्योंकि उनके दरबार से मैंने कम देते हुए और बिना देते हुए कभी नहीं देखा. ते देतात आणि कायम देत राहतात. संतांनी दिलं, भगवंत कोणी दिले? संतांनी दिले. तो निर्गुण निर्विकार परब्रह्म परमात्मा कधी असता कळला आम्हाला? कधीच कळू शकला नसता. स्पीड कमी करू का? हां ठीक आहे ना. हां, तो निर्गुण निर्विकार परब्रह्म परमात्मा आम्हाला कळू शकला नसता, पण तो मूर्तिमंत होऊन आला. कोणामुळे आला? माता कौसल्य म्हणतात, माता पुनी बोली सोमती डोली तजहु तात यह रूपा की जे शिशु लीला अति प्रेयशीला यह सुख परम अनुपा. की आता हे जे चतुर्भुज होऊन आमच्या समोर आलाय ना देवा, 12 वाजता अवतार घेणार होते देव, ते नाही लेट झाले. ठल विठ्ठल 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 ते 12 वाजताच आले. 12च्या अगोदरच आले, 5 मिनिटं अगोदर. बरोबर 11:55 चतुर्भुज रूपामध्ये येऊन उभे झाले. कौशल्या मैयाने पाहिलं आणि कौशल्या मैयाने पाहिल्यानंतर म्हटलं की सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. हे बघा, सत्यस्वरूप देवा, मला तुझा प्रणाम आहे, तुला निवेदन आहे. आमच्याकडचे लेकरं असे येत नाही. चतुर्भुज होऊन आला तर लगे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती ब्रेकिंग न्यूज बनवून जाशील. बरोबर ना? होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. तुम्ही काहीतरी म्हणा. हा, पूर्ण कीर्तन होईपर्यंत कमीत कमी हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. नाहीतर मग मी एक काम करते, असं मागे तोंड करते आणि मंडपाशी बोलते, ते तरी उत्तर देईल. सियावर रामचंद्र की जय. बाप रे, घाबरली ना मी. पवन सुत हनुमानजी महाराज की जय. इकडून तर आवाज नाही, इकडेच फोकस करते मग. सियावर रामचंद्र की. हा, तर कीजिए शिशु लीला अति प्रियसीला. प्रभू शिशु रूप घ्या ना, त्या रूपात या ना. आणि देवा, या अशा रूपामध्ये आम्ही तुम्हाला पाहू, पण मात्र जगत मान्य करणार नाही. असं स्वरूप घ्या की आपके घुंगराले अलकावली को चूम सको. तुम्हाला पाहू शकेल आणि तुमच्या त्या स्वरूपाला पाहून 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 आम्ही सगळं विसरू शकू. आमच्या वैष्णवी दीदी फार सुंदर गातात. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. स्वर खाली झाला ना. सियावर रामचंद्र भगवान की. तर अशा प्रकारे अवतार घेऊन या की आम्हाला तुमचं होऊन जाता येईल आणि तुम्हाला आमचं करता येईल. खरं तर लीला म्हणजे काय हीच आहे. भगवंतानी आपली भगवत सत्ता विसरावी आणि भक्ताने समर्पित व्हावं. हे समीकरण ज्या ठिकाणी होतं तिथे देवाची लीला. व्यक्ती जो करतो तो क्रिया आणि भगवंत जे करतात ती लीला. भगवंताने वारंवार आपल्या लीलेच्या माध्यमातून भक्ताला आपलंसं केलं. नवे नवे भगवंत भगवत सत्ता विसरले म्हणून तर विश्वास ठेवा, प्रभू रामचंद्र भगवान ज्यांना कशाचीही कमतरता नाही, ते वनोवनी फिरत त्या शबरीच्या मुखातले उष्टे बोरं खाल्ले असते का?
जी शबरी स्वतः म्हणतेय अधम ते अधम अधम अति नारी, ती मतिहीन मी अधमाहूनही अधम आहे प्रभो. अच्छा, माऊलींनी अधमाची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. अधम म्हणजे काय? ज्याच्या मुखामध्ये एकदाही रामनाम येत नाही, देवाचं नाव येत नाही, तो म्हणजे अधम. मग खरं सांगा, शबरी अधम आहे का? जर निरंतर भजन करणारी शबरी स्वतःला अधम म्हणून घेत असेल तर तुम्ही आम्ही आपल्याला काय म्हणून घ्यायचं तुम्हीच सांगा. ज्याच्या मुखामध्ये नाम येत नाही. मी माझ्या गुरूंना म्हटलं, गुरुदेव सगळ्यात मोठी समस्या आहे आमच्याकडे एक म्हण आहे मराठीत, वादळ येऊन गेल्यानंतर कळतं किती नुकसान झालंय ते. अनेको मनात विचार येऊन जातात, पण मात्र तेवढ्या वेळ विचारांचा विचार केला तर लक्षात येतं की एवढ्या वेळ नाम गायचं राहून गेलो, एवढ्या वेळ भजन गायचं राहून गेलं, एवढा वेळ चिंतन करायचं राहून गेलं. दिवसेंदिवस जीवन निघून चाललंय पण आमच्या मुखामध्ये राम येत नाही. मरताना इकडे आहे की नाही पद्धत काय माहित बा, मरताना म्हणजे ज्या वेळेला मेल्यानंतर तिरडी उचलतात त्यावेळेला म्हणतात राम नाम मोठ्याने म्हणा ना. हेच सत्य आहे, बाकी काही नाही. राम नाम म्हणतात ना, इकडे म्हणतात राम. इथे थोडं आम्ही येत होतो, गर्दी होती, काहीतरी घटना घडली होती मे बी जवळच. तर सांगण्याचं एक मात्र हे कारण की राम नाम सत्य हे आपण म्हणतो. कोणासाठी म्हणतो? जो गेला त्याच्यासाठी, जो गेला त्याच्यासाठी नाही, मग जे खांदा देऊ नये त्याच्यासाठी, की याचं तर झालंय, जे व्हायचं ते तुझं होण्या अगोदर तू तरी म्हणून घे राम. भजन विना चैन न आये राम, भजन है अमृत रस का प्याला, भजन है अमृत रस का प्याला. शाम सवेरे पीना और इसको पीकर सारा जीवन मस्ती में तू जीना. ज्याला 1 तासाचा नशा पाहिजे बंधुवर्ग, ज्याला 1 तासाचा नशा पाहिजे तो गोवा मावा काय ते तुम्हाला चांगले माहिती आहे, तुमचे सगळे सुके मेवे ते खाते. ज्याला 3 तासाचा नशा पाहिजे तो सिगरेट ओढतो. ज्याला रात्रभराचा नशा पाहिजे तो दारू पितो. पण ज्याला आयुष्यभराचा नशा म्हणजे ज्याला आयुष्यभराची एक मस्ती पाहिजे ना, तो भजन करतो. कारण लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है, हम तो पीते हैं सत्संग के प्याले, ये अंगूरों की मदिरा नहीं है. आम्ही जे पितो ते काहीतरी वेगळे आहे आणि त्याला पिल्यानंतर त्या पिण्याच्या मागचा जो एक रस आहे तो भगवान सांब सदाशिवांनी जाणला आणि निरंतर पीत राहतात रामनामाचे प्याले. बोलो राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम. बोलो राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. बोलो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. बोलो राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. दोनों राम 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 कौन कहता है राम नजर नहीं आते, कौन कहते हैं राम नजर नहीं आते, उन्हें भेज दो इस हरि कीर्तन में, वे कहेंगे राम के सिवा तो कुछ नजर ही नहीं आते. दोनों हाथ पर वाह 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 वाह. टाई टाई, यही टाई ताली है भाई, बाकी सब है खाली. बजाओ राम नाम की ताली. टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी, गुढी उभा राहावी, दोन्ही हातांनी टाळी वाजवावी. बोलो राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम. बोलो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम. बोलो राम 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 सीता राजा राम राम. टाळी टाळी, तुमच्या टाळीतून राम नाम गुंजतोय का पाहू. ज्याच्या हृदयात राम आहे ना त्याच्या हातात मुखात अंग अंग रोमा रोमात राम यायला वेळ लागत नाही. म्हणून दोन्ही हाताने
हाँ बोलो राम 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 राजा सीता राम 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 राजा राम राम हाँ बोलो राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 बोलो राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 बोलो राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 बोलो राम 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 राजा सीता राजा बोलो सीता राजा सीता झाली आपली भेटली पावती आपल्याला वक्ता थांबला आणि श्रोता सुरू झाला की समजायचा आपला कार्यक्रम सफल झाला। त्याचं कारण हे की आम्ही येतोच याच्यासाठी आमचा संकल्प एकमात्र हा असतो की या नावाच्या 7 दिवस 7 कीर्तनकार तेही अत्यंत सुंदर स्तरावरती सगळे टीव्ही स्टार बोलवले। एकदा जोरदार येसगावकरांसाठी टाळ्या। राणीताई आमच्या मंगलाताई आणि वैष्णवीताई ह्या सगळ्या ज्या टीम आहेत चोपदार आहेत आमचे 2 मला पाहूनच भीती वाटली एकदम कडक। तर ह्या सगळ्या मंडळी आमचे विणेवाल्यांचं जमतंय कायमच। तर या सगळ्या मंडळींनी हा येण्याचा आणि इथे येऊन आपल्या सगळ्यांच्या मध्ये पोहोचण्याचा उद्देश हा आहे की या व्यक्तिमत्वाला आपण विसरलात तरी चालेल पण जे नाम ते आपल्या हृदयात अंकित करत आहे ते नाम विसरता कामा नये। आले किती गेले किती संपले भरारा परी रे तुझ्या नामाचा अजूनी दरारा। एकदा कृष्ण भक्तन राम भक्तांमध्ये भांडणच लागलं चालू राहतं याला म्हणतात गोड भांडण। भांडण पण गोड असतं कडू असू शकत नाही। काही काही लोकांचे भांडणं इतके कडू असतात कायच करावं डोकंच फोडतात एकमेकांचे झिपोटे उडतात। यांचं बघा काय झालं हे विदर्भातलं आमच्या पूर्व वराडातलं तर यांचं बघा नळावरती मात्र इथून आवाज 4 गल्लीपर्यंत जाईल आणि इकडे भजनाला आलं की राम 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 कोणी काही म्हणेन का कोणी काही म्हणेन का कोणी काही इथे मात्र विचार करा। अरे फार सुंदर वाक्य डॉक्टर नारायण बाबा जाधव यांचं की अध्यात्म करायला घाई करावी पण घाईने अध्यात्म करू नये। अध्यात्मासाठी घाई असावी लहानपणापासूनच ते रुजले गेलं पाहिजे। हे खरे गोकर्ण आहे। गोकर्ण म्हणजे फक्त धुंदकारीचे बंधू म्हणजे गोकर्ण नाही। गो म्हणजे ज्ञान कर्ण म्हणजे कान। एकही जण इथून हालायचं नाही हल्लं तर पहा जास्तीत जास्त ओलं हो माझा मोबाईल फक्त जपून ठेवा विठ्ठल 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 खरं सांगू तर आमच्या भाषेमध्ये भगवद्गीता ही सांगते की यज्ञात भवती पर्जन्य। ज्या वेळेला यज्ञ पूर्ण होतो त्यावेळेला देवता संकेत देतात आणि संकेत असतात पर्जन्य। तर थोडा का होईना पण आपल्या इथे 4 थेंब का होईना पण पाऊस आला याचा अर्थ आपला यज्ञ पूर्ण झाला यज्ञ सफल झाला। वाजवानं टाळी हां टाळी वाजवत जा। 2 कारण आहे। पहिलं कारण हे की माझ्याही लक्षात येईन तुमच्या लक्षात येत आहे आणि दुसरं कारण हे आहे झोपलेले जागे तर होतील कमीत कमी तुमच्या टाळीने तर ज्याला झोप लागली त्याच्या कानापाशी जास्त मोठ्याने वाजवा म्हणजे परोपकार करा ठीक आहे। तर रामनामाचं एकमात्र सामर्थ्य हे भाव आहे। हा भाव आहे आणि भाव मूर्तिमंत होऊन येत असतो बघा। आईच्या गर्भामध्ये लेकरू आल्यापासून आई जे विचार करते ते त्या लेकरामध्ये उद्दिम होत असतात ते परिणित होत असतात। तो लेकरू तसा आकार घेत असतो। डोहाळे जे लागतात ना त्यानुसार ते बाळ असतं। आजकालच्या आयांना विचारावं का हो तुम्हाला काय खावंसं वाटतं काही नाही म्हणते मातीच खावंसं वाटते मग ते जन्माला आल्यानंतर काय करणार याचे लक्षणं दिसून येतात। पण मात्र कौशल्या मातेचे डोहाळे विचारा कैकेयी मातेचे डोहाळे पहा सुमित्रा मातेचे डोहाळे पहा। कौशल्या मातेचा हा भाव आहे जो मूर्तिमंत होऊन तो अजान म्हणजे अजन्मा अजन्मानो किमलोका वयवंतोपि जगता वरिष्ठातारम किं भवविदिरना नृत्य भवती। ते अजन्मा भगवान जन्म घेतात कारण कौशल्या मातेने भाव आकार घेतलाय भाव मूर्तिमंत होऊन आलेला आहे। आणि कौशल्या मातेचे डोहाळे काय आहे तर माझं वाटे आनंदे नाहर आनंदे नाहून जावं असं वाटतंय कारण जो आनंद सिंधु सुख रासी सी करते त्रैलोक सुपाचे।
जे आनंदाचे सिंधू आहे ते कौशल्या मातेच्या गर्भामध्ये. बरोबर ना? याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे काय आहे? हा, घालिंग लोटांगण. तर आनंदाचा जो सिंधू आहे ना, त्या आनंदाच्या सिंधूचा बिंदू जरी मिळाला तरी हे जीवन धन्य होऊन जातं. पहा, जीवन धन्य होऊन जातं. त्या आनंदाचा सिंधू प्राप्त करण्यासाठी लोक तडफडताय, पाहिजे ते करताय. तुम्ही जेही करताय त्याच्या करण्यामागचा उद्देश काय आहे? तर एक मात्र उद्देश हा आहे की आपल्याला आनंद हवाय. तुम्ही शेतात जाता, कामं करता, कशासाठी? की शेतात जाऊ, काम करू, पैसा मिळेल, धन मिळेल, सुविधा घरी येतील, आम्हाला आनंद होईल. अल्टिमेट कॉज ऑफ द कॉज, गोल ऑफ द गोल, सगळ्यात शेवटचा गोल काय आहे? तर आनंद मिळावा. पण त्या आनंदाचा सिंधू कोण आहे माहिती? एकदा भगवान विष्णूंना, नारायणांना माता लक्ष्मी म्हणतात, देवा तुम्ही लोकांना जगायला साधनं दिली, पण मात्र लोकांना जीवन तर दिलं, पण जीवन जगायला साधनं नाही दिली. तुम्ही काहीतरी साधन द्या. व्यक्तींना बोलवण्यात आलं. शब्द लक्षात ठेवा, फार महत्त्वाचे. तुम्ही जीवन दिलं लोकांना, पण जगायला साधन नाही दिलं. काहीतरी साधन द्या. लोकांना बोलवण्यात आलं. सगळे लोक एकत्रित झाले आणि एकत्रित झाल्यानंतर भगवंत कलश हा उलटा करताय आणि देत आहे. सगळ्यांनी आपली झोळी पसरवली आणि त्या झोळीमध्ये देव जे देत आहे ते घेत आहे. सगळ्यात पहिले त्यामध्ये पडलं असेल गाडी, मर्सिडीज असू द्या, तुमचा बंगला असू द्या, तुमचा काय ते सगळं जे प्रिय आहे ते सगळं पडत गेलं. पण त्यामध्ये एक काहीतरी होतं की जे खाली पडलं, आणि खाली पडल्यानंतर देवाने ते उचलून नाही दिलं. माणूस तर ते गोळा करण्यात गुंग होता. देवाने ते उचलून नाही दिलं, त्यावरती ठेवला आपला पाय, म्हणजे ते लपवलं. स्वाभाविक. आणि ते लपवल्यानंतर आई लक्ष्मी मातेने त्यांना पकडलं आणि लक्ष्मी माता म्हणते, काही म्हणा देवा, जगापासून लपून राहील पण माझ्यापासून लपून राहणार नाही. आपण काही करू दे, आपण मात्र पत्नीपासून लपून राहू शकत नाही. एखादी गोष्ट ती पकडते. तिने पकडल्यानंतर मात्र भगवंतानी प्रामाणिकपणे मान्य केलं की खरे देवी, काहीतरी देता देता काहीतरी पडलं आणि त्यावर मी पाय ठेवला, दिलं नाही. ते काय होतं? तर ते होतं आनंद. देवाने सगळं दिलं, म्हणजे गादी दिली, झोप स्वतःकडे ठेवली, जेवण दिलं, भूक स्वतःकडे ठेवली, गोल ऑफ द गोल ज्याला म्हणतात कॉज ते स्वतःकडे ठेवला. त्याचा एकमात्र उद्देश हा होता, किमान लक्ष्मी, किमान या आनंदाच्या शोधात तरी माझं लेकरू माझ्या जवळ येईल. मला विसरून गेलंय, मला विनमुख झालंय. खरं सांगू, रावण आणि दशरथ याच्यामध्ये अंतर काय आहे? दशरथ, दशानन, तिथे पण दश आहे, इथे पण दश आहे. पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय दशरथामध्ये पण आहे, आणि पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय दशाननाकडे म्हणजे रावणाकडे पण आहे. पण दशरथांचे पंच ज्ञान इंद्रिय आणि कर्मेंद्रिय भगवताकडे सन्मुख आहे, म्हणून त्यांना रामांच्या जन्माचा आनंद आहे. आणि राम मृत्यूचं कारण काळ बनून येत आहे दशरथ दशानना करता, कारण त्याच्या 10ही पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय भगवंतापासून विन्मुख आहे. काय अंतर आहे आपल्यामधल्या रावण प्रवृत्तीमध्ये आणि आपल्यामधल्या दशरथ प्रवृत्तीमध्ये? काय अंतर आहे? आपण देखील असं नका समजू की फक्त कौशल्यान यशोदाच भगवंताच्या जननी आहे. नाही मातांनो, आपलं बंधूंनो, आपलं हृदय भगवंताचं प्रसूतीगृह होऊ शकतं. आपल्या हृदयामध्ये तो जन्म घेऊ शकतो, तो प्रगट होऊ शकतो. म्हणून मी कायम सांगत असते, भारतवर्षातील मातांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जर का तुम्ही ठरवलं ना, तर तुम्ही ठरवल्यानंतर देवाला देखील आपलं पुत्र बनवू शकता आणि पुत्राला देखील देवतुल्य बनवू शकता. हे सामर्थ्य भारतातील महिलांमध्ये. जोरदार वाजवा. बाकीच्यांनी बसून राहा, लक्षपूर्वक ऐका. इकडे इकडे दोन्ही हात पुढे करा. माझ्या मी टाळी शिकवते वाजवायची कशी. हात पुढे करा, हात दोन्ही हात पुढे करा आणि माझ्यासोबत टाळी वाजवा. माझी टाळी न वाजता तुमची टाळी वाजली तर मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आलं. सोबत सगळ्यांचे हात दिसू द्या. सोबत हे बघा, मी लेकरू आहे तुमचं. मी इथे आदेश उपदेश द्यायला नाही, संतांचा संदेश द्यायला आलेली आहे. तो तुम्ही स्वीकार करा प्रेमाने. हां, हाताने टाळी वाजवा. हां, सोबत. शाबाश. सोबत सोबत.
हा सूर्य हा जयद्रथ. किती लक्ष आहे पहा. तुमचे डोळे माझ्याकडे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला पाहताय. तुमचं कान माझ्याकडे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला ऐकताय. पाहणारं मन आहे, ऐकणारं मन आहे, आणि ते जागेवर नसेल तर काही फायदा नाही आहे. ते मन कारण आहे बंधनाचं, ते मन कारण आहे मोक्षाचं, आणि हे मनच कारण आहे या हृदयामध्ये भगवंताच्या प्रागट्याचं. भाव जर का वृद्धिंगत होत असेल तर तो मनात होतो, निश्चितच मनात होतो. कारण भावाची वृद्धी ही मनामध्ये आहे, आणि हळूहळू हळूहळू भाव वृद्धी पावतो, तो भाव आकार घेतो. दक्षिणेमध्ये अजूनही एक स्थान आहे, अंजनेया असं त्या स्थानाचं काहीतरी नाव आहे. तर एक संत एका फक्त दगडाकडे पाहायचे 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 आणि असं पाहत राहिले की ते हनुमंताचे भक्त होते. विश्वास ठेवा, आज घरी जाऊन गुगल करून पहा. ते संत फक्त त्या दगडाकडे पाहायचे आणि त्या दगडाने हनुमंताचा आकार घेतला. अजूनही त्या मूर्तीचं दर्शन होतं ज्या संतांच्या भावाने मूर्तिमंत आकार घेतला. मला श्रीलंकेमध्ये रामकथा करण्याचा संधी मिळाली. अशोक वाटिकेमध्ये गेलो. अशोक वाटिकेमध्ये अनायसे योगायोगाने आमच्या नागपूरमधले काही लोक आले होते. त्यांनी तिथे ओटी भरली आणि सांगितलं की ताई, आम्हाला असं वाटत आहे की आमच्या माहेरचं कोणीतरी मिळालं तर ही माहेरची साडी अशोक वाटिकेमध्ये सीतामाईंच्या समोर तुम्हाला देतोय. तर अशी कृपा देवानी खूप केली. ज्या वेळेला श्रीलंकेमध्ये कथेला गेलो, तुम्हाला कधी तुम्ही गेला असाल किंवा कधी तुमचं जायचा योग येईल तर नक्की जा. अशोक वाटिकेमध्ये जिथे सीता मातेचं मंदिर आहे, बिलकुल त्याच्या अपोजिटला एक पर्वत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो पूर्ण पर्वत हनुमंताच्या आकाराचा आहे. असं म्हणतात ज्यावेळेला हनुमानजी तिथे पोहोचले आणि जानकी मातेच्या समोर श्री अंजनेया पर्वताकार झाले. मला तरी असं वाटतं पर्वताकार ते झाले, तिथल्या पर्वताने देखील हनुमंताचं रूप धारण करावं असं ते स्वरूप आहे. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. काय सामर्थ्य आहे राम नामाचं, हनुमंतरायांना विचारावं. भाव हनुमंतरायांचा राम आकार घेऊन त्यांच्याकडे येतो. श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीने में गाऊन दाखवतो. नाही नाही, सगळ्यांच्या दर्शनास आणून दाखवतो. बरोबर. श्रीराम जानकी बैठे अरे श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी मेरे सीने में. देख दो मेरे दिल के लकीर में, देख दो मेरे दिल के लकीर में. श्री राम जानकी मेरे सीने में. श्री राम जानकी करा. पाण्याच्या आकारानुसार पात्र नाही बनलं, पात्र आम्ही तयार ठेवलं, पाण्याने तो आकार घेतला. बरोबर ना. जर पाण्याच्या आकारानुसार भांड बनवलं असतं तर नदीच्या आकारानुसार भांड बनवावं लागलं असतं. पण मात्र आम्ही भांड्याला पुढे करतो, ते पात्र पुढे करतो, ते जल ते आकार घेऊन घेतं. अगदी त्याच प्रकारे हरिव्यापक देव व्यापक आहे. मग आम्ही त्याच्यानुसार आमचं हृदय बनवायची गरज नाही. आम्ही आमचं हृदय ठेवावं, देव तो आकार घेऊन घेतो. देव तो आकार घेऊन घेतो. आणि कसा घेतो? हृदय बंदी खाना केला ना आत विठ्ठल तू म्हटलं तरी जाऊ देणार नाही, याद राख. अशा संतांनी अधिकाराने त्यांना हृदयामध्ये साठवून घेतलं. एक गोष्ट मात्र नक्की आहे, नक्की आहे, नक्की आहे, फक्त नामाच्या आधारावरती त्यांच्या. आता समजा तुमच्या खजान्यामध्ये, तुमच्या तिजोरीत लाखो रुपये आहे आणि त्याची चावी तुम्ही मला दिली. रागाने पाहू नका, या पा लगेच. मागचे तर म्हणताय बरं झालं मागेच बसलो, मागच्या मागेच जातो, असं काही असेल तर मी नाही देणार. चावी जपू जपू ठेवते, इतकी जपून ठेवते की सगळं गेलं तरी चालेल, पण चावी जाऊ देत नाही. हा तर तुमच्या, बरं जाऊ द्या, तुमच्या नाही, चला माझ्या तिजोरीमध्ये लाखो रुपये आहे आणि त्याची चावी मी तुम्हाला दिली. बस
आता तर हसा, हसताना दिसा. फक्त चावी दिली का? नाही, त्या तिजोरीला सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि त्याच्यातील धन वाढवण्याचा अधिकार पण दिला. वापरा, अधिकार पण दिला आणि त्याला वाढवा ही जबाबदारी पण दिली. सांगण्याचं तात्पर्य हे की साधू संतांच्या हृदयामध्ये जो रामरूपी खजाना आहे, त्या खजान्याची चावी त्यांनी नामरूपाने आपल्या जवळ दिली आहे. आपली जबाबदारी आहे वाढवायचं पण आहे आणि सांभाळायचं पण आहे. म्हणून जपायचं पण आहे आणि जपायचं पण आहे. माळ जपताना कशी जपता? माळ जपता की नाही? जपत जा, आजपासून जपत जा. 108 मणी असतात माळेला. 9 गुणेला 12 किती झाले? माझं गणित कच्च आहे. 9 गुणेला 12 108, 12 गुणेला 9 108. तर तुम्ही ज्या घरामध्ये बसून एक भक्त त्रिभुवन पुनाती असं म्हणतात, जो भक्त ज्या ठिकाणी बसून वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, ज्या ठिकाणी बसून तो कथा गातो, नाम गातो, 108 वेळा ज्या ठिकाणी बसून तुम्ही नाम गाताय त्या घरात ग्रहदोष राहणार नाही. आणि 9 ग्रह 12 राशी, 9 गुणेला 12 108 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा ग्रहदोष राहणार नाही, ग्रहदोष पण राहणार नाही. एवढं नामाचं सामर्थ्य. आजकाल टेलिव्हिजन पाहू पाहू आम्ही नको त्या सगळ्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी काय काय करतोय. काय आमचे कलाकार आहे ते म्हणतात, ताई ते वैतागले महादेव, सकाळी 4 वाजता उठते आणि त्याच्या डोक्यावरती पाणी टाकतात. आणि देवाला सर्दी झाली अक्षरशः म्हणे किती पाणी टाकणार, पण ह्या थांबत नाही. ऐका, मी तर म्हणेल जो महाराष्ट्रामध्ये जन्माला आलाय, ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांनी गळ्यामध्ये तुळशी माळ घालावी, पंढरपुराची वारी करावी, आयुष्यभर वारकरी म्हणून घ्यावं. अहो देव स्वतः तुमचं काम करायला येईल. देवाला काय मनोकामना सांगता, तो मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. तो प्रत्येक क्षणी मागे पुढे उभा राहील. आणि संतांनी तो अनुभव घेतला, फक्त घेतला नाही, तो करून दिला. माझ्या जीवनाचा अनुभव आहे. वडील सरकारी दवाखान्यामध्ये पडलेले आहेत, त्यांची प्रेत पडलेलं आहे. बाहेर त्यावेळेला काढता येईल ज्या वेळेला थोडेफार पैसे देता येईल. एरवी पैसे भरपूर असे, आजपासून 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एरवी पैसे असायचे, त्या दिवशी नव्हते. सगळ्यांना फोन केला, कोणीच दिले नाही. पण माहिती नाही, बरोबर 5 मिनिटांनी एक मेसेज, त्यावेळेला बँकिंग ते मेसेज आला की अकाउंटमध्ये बरोबर जेवढे पाहिजे तेवढे पैसे जमा झालेले आहे. पैशाचा उपयोग केला, वडिलांचं प्रेत बाहेर आलं, सगळा कार्यक्रम आटोपला. आजपर्यंत मला माहिती नाही ते पैसे कोणी टाकले, कोणी दिले, त्याचा पत्ता पण नाही. पण मात्र विश्वास आहे की तो त्याचा नक्की परिणाम आहे. तो चमत्कार करत नाही, आहे तशा जीवाचा स्वीकार करतो. म्हणून भावाला जाणतो, भावाची कारणं जाणतो, भावाची कारणं. मी हे उदाहरण का सांगितलं? स्वतःचा मोठेपणा नाही सांगितला, एक मात्र सांगितलं की विश्वास ठेवा. विश्वास नसेल देवावर तर विषाचा वास झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी जे सांगितलं आम्ही ते सगळं ऐकलं, सगळं ऐकलं. विष पिल्यानंतर काय होते? घरीच जाते मी आता, जाऊ द्या. विष पिल्यानंतर काय होते? मरते. तुम्हालाही माहिती आहे, विष पिल्यानंतर लोक मरतात. हां, तुम्ही पिऊन पाहिलं का? नाही. लोकांनी सांगितलं, आम्ही ऐकलं. लोकांनी सांगितलं, आम्ही ऐकलं. बरं, एका राजाने दवंडी पेटवली आणि सांगितलं की जे बायकोचं ऐकतात ते एका रांगेत उभं राहा, जे बायकोचं ऐकत नाही ते दुसऱ्या रांगेत उभं राहा. सगळेच्या सगळे याच रांगेत होते. एक होता मात्र पठ्ठ्या, तो उभा होता म्हणे तिकडे, जो ऐकत नाही अशा रांगेत होता. मग त्याला पकडून आणलं आणि राजाने म्हटलं, बापरे म्हणे, तू बायकोचं ऐकत नाही तरी जिवंत आहे, तुलाच राज्य देऊन देतो, तूच सांभाळ. मलाही ऐकायला लागते राणीचं. राणीताई सियावर रामचंद्र भगवान की, आम्हालाही ऐकायला लागते त्यांचं. आणि ऐकावं लागतं असं नाही ऐकावं लागत. ह्या मंडळींचा मधुर आवाज कानी पडला ना की किती लोकांची अनुभूती आहे की पाय मात्र मग घरात राहत नाही, पाय इकडे खेचल्या जातात. हात वर करा, हात वर करा. बाजूचा करत नसेल तर जबरदस्ती करून घ्या. वा रे वा, हात वर करा. की इथे मात्र या मंडळींचा आवाज जरी मधुर कानी आला तरी पाय इकडे खेचल्या जातात. याचं कारण तुमचं चित्त वेधी येले पंढरीच्या आहे. ते माझ्या पंढरीच्या नाथाने त्या वृंदावनम गमन
त्या श्रीकृष्ण चित्त चोराने तुमचं चित्त चोरलं, म्हणून इथे तुम्ही आल्याशिवाय राहत नाही. आणि मग तुम्ही कीर्तन करायला म्हणता की कीर्तन सकाळी 5 वाजेपर्यंत चाललं तरी काही हरकत नाही. मनातल्या मनात म्हटलं, मी ऐकलं. एक मात्र या रांगेत होता, त्या रांगेतल्या व्यक्तीला बोलवण्यात आलं आणि विचारलं की तुम्ही खरं सांगा, पत्नीचं ऐकत नाही म्हणे, ते काही मला माहिती नाही, ते तुम्ही पाहत बसा, पण माझ्या बायकोनीच सांगितलं होतं की या रांगेत नाही त्या रांगेत उभं राहा, म्हणून मी इथे उभं होतो, बाकी काय झालं मला नाही माहिती. जगाने सांगितलं, आम्ही ऐकलं, अगदी काहीही सांगितलं. मंथरा कोण आहे? रामायणामध्ये हे बा, मंथरा मनोविज्ञान आहे. तुम्ही मानोपचार तज्ज्ञाकडे जर का विचाराल तर त्यांनी सांगितलंय की मनाच्या अनेक प्रवृत्ती आहे, त्यामधली एक मंथर प्रवृत्ती आहे. मंथरा म्हणजे काय? ती दासी आहे, ती दासीच राहणार, ती कधी राणी होणार नव्हती. पण मंथर प्रवृत्तीचे काही लोक असतात, आग लावतात आणि आग विझवण्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. घरामध्ये, गावामध्ये, आपापसामध्ये आग लावतात. इकडे तिकडे पाहू नका, आत्ताच नका पाहू. आग लावतात आणि आग लावल्यानंतर ते विझवण्याचं श्रेय स्वतःकडे घेतात आणि म्हणतात, पहा आपण आग विझवली पण लावली पण तूच होती. हे विसरता कामा नये. ती मंथर प्रवृत्ती आहे, ज्या मंथरेला माहिती आहे मी दासी आहे, मी दासीच राहणार, मी राणी होणार नाही. पण तरी देखील तिने कान भरलेच कैकेयी मातेचे. जी पहिले कुठेच वाईट नाही आणि नंतरही कधीच वाईट नाही, ती तिथे वाईट झाली, ती वाईट दाखवल्या गेली. ही गोष्ट वेगळी की रामांना अवतार पूर्ण करायचा होता, वनवास पाहिजे होता, वनराज्य निर्माण करायचं होतं, हा विषय वेगळा. पण कारण मंथरा का झाली? मनामध्ये त्या मंथर प्रवृत्तीचा प्रवेश झाला. आपल्या मनामध्ये या मंथराचा प्रवेश होऊ नये, आपल्या घरात होऊ नये. जर का कोणी तुमच्या विरोधात किंवा कोणाच्या विरोधात तुम्हाला सांगत असेल तर त्यांना म्हणा, आम्ही कीर्तन ऐकलं रात्रीचं, त्यांनी सांगितलं घरात मंथरेला येऊ देऊ नका, मनात मंथरेला येऊ देऊ नका. ज्या दिवशी आमच्या मनात, आमच्या घरात, आमच्या गावामध्ये या मंथर प्रवृत्तीला येण्यापासून आम्ही थांबू. मीडियावाल्यांना मी तर कायमच सांगत असते, तुम संजय का काम करो, तुम्ही संजयाचं काम करा, मंथरेचं काम करू नका. आजकालचा सगळ्या प्रकारच्या मीडियाला माझी हात जोडून निवेदन आहे. काही लोक आहे की खरोखर फार सुंदर पद्धतीने अप्रोच त्यांचा चांगला आहे लोकांपर्यंतचा. पीपल म्हणजे लोकांपर्यंत हाऊ टू कम्युनिकेट, कशा प्रकारे त्यांच्याशी पोहोचावं, कशा प्रकारे बोलावं. काही लोक खरोखर प्रामाणिकपणे काम करत आहे. पण काही ठिकाणी मी जर का पाहिलं तर मीडिया मंथरा होतीये. मंथराने संजय व्हावं, संजयाने जे घडतंय, दृष्टवा तो पांडवा नीकम व्यूढम, काय होतंय तिथे पहा आणि ते मला सांगा. ॲज इट इज संजयाने सांगितलं, पण मात्र मंथरेने सांगितलं का? जे घडणार नव्हतं, जे होणार नव्हतं, ते कधीच शक्य नव्हतं, ते सांगितलं. आणि त्याच्यामुळे काय घडलं? सुनो रे राम कहानी, सुनो रे राम का कहते सुनत आवे अखियों में पानी, सुनो रे राम कहानी कहते सुनत आवे अखियों में पानी. एक काशीला आजही काशीचे एक नरेश आहे, काशीचे राजा, ते काशीच्या राजांचं मंदिर आहे. त्या मंदिराचे जे पुरोहित आहे, राजपुरोहित, ते पांडे पंडित गुरुजी, त्यांनी आपली कथा अगदी काशीच्या मनकर्णिका घाटाच्या पुढे रामनगरमध्ये घेतली. मी विचार केला, तिथे ना तुलसी रामायणाच्या चौपायांची अंताक्षरी खेळतात. जसं आपण गाण्याची अंताक्षरी खेळतो तसे चौपायांची अंताक्षरी खेळतात इतकी विद्वान लोक. मी म्हटलं या विद्वानांच्या नगरीमध्ये मला काय. अच्छा, तिथे जसं चक्री भजन असतं तसं चक्री प्रवचन असतं. एकाच विषयावर, रामकथेतील, रामायणातील एकाच विषयावर 6 पण वक्ते बोलतील आणि 6 पण वक्त्यांना त्याच विषयावर बोलावं लागेल कंपल्सरी. माझा डोकंच चाले ना. मी म्हणलं या विद्वानांच्या पुढे ते काशीच्या नगरीमध्ये आपण काय बोलावं. मग लक्षात आलं की आपल्याकडे नाथबाबांनी दिलेलं भावार्थ रामायण आहे. मग लक्षात आलं की आपल्याकडे गदी माडगुळकरांचं म्हणजे आपल्या इथे श्रीधर स्वामींच्या आशीर्वादाने श्रीधर फडकेंनी गायलेलं काय आहे? गीत रामायण आहे. गीत रामायण किती सुंदर आहे. स्वयी श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. प्रत्यक्षाहून प्रतिमा बिकट हा त्याच्यातला एक शब्द आहे. ज्यावेळेला त्यावरती बोलत असताना
सगळ्यांचं हृदय इतकं भावुक झालं. निघताना प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की ताई, आत्तापर्यंत वक्त्यांनी विद्वत्ता दिली, ज्ञान दिलं, पण पहिले तुम्ही वक्ता आहात ताई, की तुम्ही जाताना आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, तुम्ही भाव दिला, तुम्ही जो स्नेह सन्मान दिला त्याबद्दल कृतज्ञ आहे. आणि खरोखर मनापासून सांगते की ज्ञानाचा आश्रय घेऊन आपण एका स्थानापर्यंत पोहोचू, पण तिथून पुढे प्रवेश मात्र आपल्या हृदयातलं स्नेह आदरच करून देतं. मी कायम सांगत असते की आपण मोठे मोठे आश्रम बनवू. माझ्या गुरुदेवांनी सांगितलं मला, बाळ, कथा कर, कीर्तन कर, काही कर, पण आपल्या सेवेला प्राइस टॅग लावू नको. कधीच कथा कीर्तनांचं कधीच ठरवत नाही, कधीच नाही. जे द्याल ते मात्र घेतल्याशिवाय राहत नाही, घ्यावं लागतं, कारण स्वाभाविक आहे, भरपूर काम आहे मागे पडलेले, आणि ते कार्य लवकरात लवकर आपल्या पुढे येतीलच. लवकरात लवकर आपण एक वृंदावनाला असं स्थान उभं करतोय की आपण महाराष्ट्रातले अर्ध व्यवस्था वृंदावनातली महाराष्ट्रातले लोक पाहतात, पण महाराष्ट्रातलं तिथे काही नाही आहे. आपल्या संतांचे, माझ्या सद्गुरूंनी, माझ्या गुरूंनी एकच आदेश दिला की बाळ, आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचे विचार आणि वृंदावनातल्या संतांचे भाव हे एकत्र मांडता आले तर भारतामध्ये क्रांती आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचाच एक प्रयत्न कायम प्रयत्न सुरू आहे, सुरू राहील की महाराष्ट्रातली व्यक्ती कधी आलं तर त्याला 1 रुपया खर्च न करता वृंदावनात राहता यावं, भोजन करता यावं, महाराष्ट्रातलं भोजन करून आनंद घेता यावा. लवकरच ते निर्माण होईल, पूर्ण होईल, आपल्या पुढे प्रस्तुत होईल. सांगण्याचं तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या. एक मात्र सांगण्याचं कारण हे आहे की हे जे काही होत आहे, जे काही होत आहे, मी माझ्या गुरुदेवांना एकच दिवस विचारलं, गुरुदेव, मला वेद वाचले, म्हणजे वेदांत वाचले लक्षात राहत नाही, उपनिषद लक्षात राहत नाही, कथा लक्षात राहत नाही, तरी मला माझे माऊली मिळतील का? माझ्या गुरूंनी मला एकच आदेश दिला, संदेश दिला की बाळ, भाव बळे आकळे ए रवी ना कळे, म्हणून नाथबाबा दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करताय. भावे भक्ती फळे भावे देव मिळे, भावे भक्ती फळे भावे देव कळे, भाव भक्ती फळे भावे देव कळे, भावे भक्ती फळे भावे देव कळे, भावे भक्ती फळे भावे देव कळे, भाव भक्ती फळे भावे देव मिळे, 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 निज भावे सोहळे स्वानंदाचे, निज भावे सोहळे स्वानंदाचे, भाव भक्ती फळे भावे देव मिळे, 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 भाव भक्ती फळे भाव 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 देव मिळे. ही अशी उडी या करता की भाव भक्ती फळे भावे देव मिळे. तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेट कशासाठी खेळतात? अच्छा, आजचे जे क्रिकेटपटू आहे ते प्रसिद्धीसाठी, नावासाठी, धनासाठी, भारताचा सन्मान राखण्यासाठी खेळतात. पण लहान लेकरू क्रिकेट कशासाठी खेळतो त्याला विचारा, तो कशासाठी खेळतोय? तो खेळण्यासाठी खेळतो. ज्या दिवशी आमचं अध्यात्म इतकं सोपं होऊन जाईल ना की आम्हाला खेळण्यासाठी खेळायचं, म्हणजे देव मिळण्यासाठी भजन करायचं, त्या दिवसापासून देव मिळायला वेळ लागणार नाही. समस्या काय होतं?
भक्ती मार्गामध्ये तसं पतन नाही आहे, पण पाखंड आलं की भक्ती मार्गामध्ये पतन येतं. पहिले लोकांसाठी, पहिले देवासाठी राम राम जपतो, पण 4 लोकांनी फोटो काही काढला म्हणून मी कायम सांगत असते की भलेही तुम्ही मोठमोठे इमारती उभ्या करा, पण एक वेळ अशी येईल ज्या वेळेला पथिक मार्ग विसरेल ना, त्यावेळेला तुमच्या मोठ्या मोठ्या इमारती त्याला मार्ग दाखवणार नाही, त्यावेळेला संतांचे विचारच भटकलेल्या मार्ग दाखवू शकतात. हे मात्र सत्य. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या वेळेला खेळण्यासाठी बालक खेळतो त्यावेळेला तो थकत पण नाही. दिवसभर खेळला तरी थकत नाही, कारण खेळण्यासाठी खेळत असतो. आम्हाला नाम गायचं आहे, पण नाम कशासाठी गायचं आहे? त्या मागे जर का आमची काही मनोकामना आहे तर आम्ही देवाला, परत सांगते, आम्ही देवाला साधन बनवलं आणि त्या मनोकामनाला साध्य बनवलं. ज्या दिवशी संतांनी विषय तो त्याचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता असा विषय झाला नारायण की फक्त एकमात्र तेच बनून राहिले. पण आपल्या पुढे ज्या वेळेला मनोकामना असतात, अच्छा मनोकामना नसाव्या का? बिलकुल असाव्या. बऱ्याच इच्छा, बरेच अपेक्षा आहे त्या पूर्ण व्हाव्या. पण सगळ्यात महत्त्वाचं हा काही लोक म्हणतात पाऊस पडावा पण माझ्याच घरावर पडावा, त्यावेळेला गडबड आहे. प्रकृती द्वारामध्ये उभी आहे, लक्ष आहे ना? जसं तुम्ही पंडितजी पर्यंत फुलं घेऊन गेले की त्याच्यातले घाण फुलं काढून टाकतात, चांगली फुलं देवापर्यंत पोहोचवतात. अगदी त्याच प्रकारे प्रकृती द्वारा पुढे उभी आहे आणि त्यावेळेला प्रकृती पाहते की आपल्या मनोकामना या ज्या भावभावनेतून निर्माण झालेल्या आहे, त्या मनोकामना जर का स्वार्थासाठी असेल तर त्यांना तिथूनच वापस पाठवते आणि त्या मनोकामना जर का परमार्थाच्या असेल तर पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. लक्ष आहे ना? लक्ष आहे. म्हणून भाव भक्ती फळे आणि भावे देव मिळे. भगवंताला प्राप्त करण्याला कारण पण भाव होतो आणि त्या भावाचं फळ पण भगवत प्राप्ती होऊन जाते. जसं नाम जीवाने गावं हे त्याचं सामर्थ्य नाही, पण नाम जीवाने गावं हे त्याचं सामर्थ्य नाही, पण नाम गावं याची इच्छा आपल्याला नामाचं पात्र बनवते. नाव देवाचं तोंडात यावं एवढे आपण सरळ लोक आहोत का? दिवसभर आपल्या तोंडात सगळं राहील. काय करतो, काय खातो, कोण काय करतो, कोण कुठे पाहतो, कोण कुठे जातो, कोण कुठून येतो, आम्ही बहिर्मुख होऊन सगळं करायला तयार आहे आणि आमच्या हातून सगळं घडतं, पण मात्र नाममुखी येत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराये अंत राम फिर आवत नाय. जन्म जन्मांतर जतन केलं तरी राम शेवटी येईलच असं आवश्यक नाही. पण प्रत्येक श्वासामध्ये आपण रामनामाचं जर का घेण्याची इच्छा ठेवली, आपण झोपतो ना त्यावेळेला नाम घेऊ शकत नाही, पण श्वासाबरोबर, प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेतलं तर झोपेमध्ये आपण जितके श्वास घेतले देव तेवढे नामाच्या डायरीत राहतील. की हा प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेतो ना, मग झोपल्यानंतर जेवढे श्वास घेतो तेवढे नाम घेण्याची इच्छा आपल्याला नाम प्रभूच्या कृपेचं पात्र बनवते. आणि एकदा का नाम रटत राहिलो, गात राहिलो, राम नाम मणी द्वीप दे हरिद्वार, म्हणजे हा एका द्वारावरती दीप लावावा, त्याने इकडे पण प्रकाश द्यावा आणि तिकडे पण प्रकाश द्यावा. लक्ष आहे ना? बापरे, एवढे गंभीर. इकडे पण प्रकाश द्यावा आणि तिकडे पण प्रकाश द्यावा, असं रामनाम बाहेर पण उजळून टाकतं आणि अंतरात्म्याला तो उजळतं, त्यामध्ये संदेह नाही. कोणाची स्थिती आहे? या ठिकाणी आपण ऐकलं की सुग्रीवाचे एक सगळ्यात महत्वाचे सेनापती आहे आणि ते आहे तहरह सचिव सहित सुग्रीवा, ते हनुमानजी महाराज. सुग्रीव पेशंट आहे आणि हनुमानजी महाराज वैद्य आहे आणि ती बिमारी ठीक करत आहे. सुग्रीवाला बिमारी काय आहे? माझं कसं होईन, माझं कसं. इथे जवळच मेंटल हॉस्पिटल आहे का कुठलं? आहे का? आहे की नाही? की औरंगाबाद? हां, तर म्हणजे जवळपास कुठलं जर का असलं तर मी जवळपासचं पकड. लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलचा रस्ता पकडायचा असेल तर फक्त स्वतःला विचारत राहा, माझं कसं होईन. जास्तीत जास्त आमच्या पिंट्याचं कसं होईन, पिंट्याच्या पप्पाचं कसं होईन, आणि घरच्या 4 पायाचं पप्पीचं कसं होईन, तेवढंच पहा.
पण लवकरात लवकर डिप्रेशनमधून, चिंतेमधून, तणावातून बाहेर यायचं असेल तर स्वतःला विचारा, मला लोकांकरता काय करता येईल, समाजाकरता काय करता येईल. म्हणून रामकथा काय, ज्याच्या जीवनामध्ये जे लोक म्हणत राहतात आमच्या जीवनात काहीच ठीक नाही, काहीच ठीक नाही, समजायचं अयोध्याकांड सुरू आहे. बालकांडपासून सुरुवात होते. ज्याच्या जीवनामध्ये, थोडक्यात सांगते रामकथा म्हणजे काय, की जे लोक म्हणतात आमच्या जीवनात काहीच ठीक नाही तर समजा अयोध्याकांड सुरू आहे. काही लोक म्हणतात आमच्या जीवनामध्ये काहीच ठीक नाही पण ते ठीक आहे तर समजायचं सुंदरकांड सुरू आहे. आणि ज्याला विचार पण करायला वेळ नाही की काय ठीक आहे की नाही ठीक आहे, त्यांचा प्रत्येक क्षण सेवेसाठी समर्पित आहे तर समजायचं यांच्या जीवनामध्ये उत्तरकांड सुरू आहे. आता राजा राम नक्की होणार. या हृदयपटलावर, मानसपटलावर प्रभू रामांचं राज्य स्थापित होणार. तर हनुमानजी महाराज वैद्य आहे आणि वैद्य बनून उपचार करताय. तुम्ही जर का खूप मनामध्ये विचार करून आला असाल की ताई खूप विनोद सांगतील आणि खूप हसवतील तर तुमच्या त्या सगळ्या विचारांवर मी पाणी फिरणार आहे. त्याचं कारण हे की हसवायला लोकांना काही लागत नाही, 1 मिनिटं लागतात. किती लोकांचं लक्ष नाहीये हात वर करा. आहेत 2-4, धन्यवाद. किती लोकांचं लक्ष आहे हात वर करा. आहे लक्ष आहे, हां आहे लक्ष आहे हात वर करा. आणि ज्यांचं लक्ष नाही ते हात खाली करा. शाबाश. यांचा फोटो काढा आता. काही वेळ लागला, हसवायला वेळ लागत नाही महाराज, पण एक गोष्ट मात्र नक्की, जे घेऊन आलोय ते बिंबवायला फार वेळ लागतो. ते साक्षात द्वादश अंगाचं परब्रह्म परमात्मा आपल्याला मूर्तिमंत प्राप्त व्हावं याच्यासाठी कबीरा म्हणतात, कबीरा कर रोने से प्रीत. मी तर कायम सांगत असते, कथा, कीर्तन, प्रवचन श्रवण करता करता डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब जरी आला ना तरी ती स्निग्ध भक्ती समजावी. देवकी मातेच्या गर्भामध्ये भगवान कृष्ण असताना देवकी मातेने तूप मागवलं. याच्यावरती गर्गशास्त्रांनी, गर्गसंहितेमध्ये, गर्गचार्यांनी गर्गसंहितेमध्ये चिंतन करून मांडलं की ते तूप का मागवलं असेल. किती चिंतन पूर्वीचे लोक करायचे. का तूप मागवलं असेल तर ते याच्याकरता की वक्त्याने खूप काही शृंगार करावा आणि नंतर समोरच्या लोकांना डोलवावं तर समजायचं ती वृक्ष भक्ती आहे. आणि समोरच्या वक्त्याने फक्त नाम गावं आणि समोरचा डोलावा समजायचं ही स्निग्ध भक्ती आहे. आणि आपला प्रवास वृक्ष भक्तीतून स्निग्ध भक्तीकडे झाला पाहिजे, झालाच पाहिजे. वक्त्याची जबाबदारी आहे. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतात, मी पण मान्य करते, पण बोलण्याची एक जबाबदारी आहे. तुमच्या जबाबदारीमध्ये एकच आहे की आपण बोलण्यामध्ये राम असावा, म्हणजे प्राण असावा. ज्यावेळेला बोलण्यामध्ये प्राण येईल ना त्यावेळेला हे सगळं करण्याची गरज राहणार नाही. याला म्हणतात इन्व्हॉल्विंग द मॉप. मॉपला इन्व्हॉल्व करणे. विनोद सांगा पण विनोदानंतर मॉपला इन्व्हॉल्व करा आणि महत्वाचं काहीतरी तथ्य सांगा. फक्त विनोदच सांगायचं असेल तर मग ते कीर्तन नाही म्हणवल्या जाणार ना. तर कीर्तन सांग, पण कीर्तन सांग जसं लेकरू अर्तन करतं तसं कीर्तन करावं की त्याला यावंच लागतं. हनुमंतरायांपाशी ते आले. एक मात्र हनुमानजी आहे जे भजन करतात, एक मात्र हनुमान आहे जे कीर्तन करतात, ज्यांना कीर्तन प्रिय आहे. प्रभू रामचंद्र म्हणताय अयोध्यावासियांना चला माझ्यासोबत वैकुंठाला. हनुमंतराय म्हणतात सगळ्यांना घेऊन जा. मी नाही येणार. का नाही येणार? कारण तिथे सगळं सुख आहे पण तुमचं कीर्तन नाही आहे. जिथे कीर्तन आहे तिथे मी राहणार. जोपर्यंत कीर्तन आहे तोपर्यंत मी तिथे राहणार. कोण म्हणताय? कोण म्हणताय? अंजनीच्या सूता. पुढचं तुम्ही म्हणा ना. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान. तुमच्या स्वरात म्हणा, म्हणा. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आम्ही तुमचा आरसा आहे. आम्ही असं भजन केलेलं तुम्हाला आवडेल का? अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक आम्ही तुमचा आरसा आहे. जर आम्ही असं भजन केलेलं आवडणार नाही तर तुम्ही अशा टाळ्या वाजवलेल्या आम्हाला आवडणार नाही. काही लोक अशा टाळ्या वाजवत आहे, काही लोक प्रॉपर्टीचा आधार घेत आहे, त्याच्यावर हात ठेवत आहे. प्रॉपर्टी माहिती आहे ना, त्याचा आधार घेत आहे, टाळ्या वाजवत आहे, मध्ये मध्ये एखादी डुलकी पण देत. जमणार नाही. जरा उजवा हात वर करा. असं म्हणतात जे भजनात हात वरती करून टाळ्या वाजवतात त्यांचे पाप जातात. आणि कुठे जातात? जे टाळ्या वाजवत नाही त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतात. चॉईस इज युअर. ब्लेसिंग आर देअर. दोन्ही हाताने टाळी वाजवत. हा
अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान 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 हो धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काय बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया घाबरली धरणी धर धरले आत्मान घाबरली धरणी धर धरले आत्मान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान 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 सीतामाई शोधासाठी गाठली श्रीलंका तिथं रावणामाचा हो वाजविला डंका रे डंका वाजविला डंका वाजविला डंका वाजविला डंका दैत्य खळवळले सारे परी हसले विभीषण अन एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीला सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सगळ्यांचा आवाज कानी येऊ द्या हा राम लक्ष्मण जानकी महिला मंडळ यांचा आवाज वाढवा राम लक्ष्मण जानकी राम लक्ष्मण जानकी भावे भक्ती फळेन भावे देव मिळे असा मिळे का तो त्यावेळेला मिळतो ज्या वेळेला पूर्ण श्रद्धेने गातो त्यावेळेला आणि हे बघा काही काळजी करू नका तुमचा आवाज चांगला नाही तरी तुम्ही गा टेन्शन घेऊ नका तुमचा आवाज चांगला नाही हा तुमचा प्रॉब्लेम नाही तुमच्या शेजारच्याचा प्रॉब्लेम आहे नाही आवडलं तर उठेन दुसरीकडे जाऊन बसेन तुम्ही गा दोन्ही हातांनी टाळी वाजवत राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान जी महाराज की जय भावे भक्ती फळे भावे देव मिळे निज भावे सोहळे स्वानंदाचे 1.5 तास झाला या ठिकाणी कीर्तन सुरू आहे काही आठवलं का इकडे दुखते पाय तिकडे दुखते घरी 5 मिनिटं पाय बसू देत नाही इथे 1.5 तास कसा निघून गेला कळलं नाही कळलं का कळलं नाही कारण 5 मिनिटं घरी पाय बसू देत नाही इथे 1.5 तास निघून गेला कळलं नाही कारण निज भावे सोहळे स्वानंदाचे हा आपला भाव मूर्तिवंत होऊन सोहळा साकार करतोय देवाचा जीवनामध्ये प्रवेश नाही जोपर्यंत देवदेव करत नाही तोपर्यंत जीवन संघर्ष आहे एकदा का आपण देवदेव करू लागलो की जीवन एक सुंदर यात्रा होऊन जाते प्रतिक्षण एक उत्सव बनून जातो जीवनामध्ये ज्याचे अध्यात्म आहे म्हणून म्हणतो ना हा विठोबाचे राज आम्हा दित्य दिवाळी आणि विष्णुदास नामा जीवे भावी ओवाळी आम्ही विठोबाचे राज्य आमच्या विठोबाचं राज्य त्यामुळे आम्ही जिथे जाऊ तिथे नित्य दिवाळी आहे प्रतिक्षण उत्सव आहे पा रामनवमी झाली नाही की हनुमान जयंतीची तयारी सुरू करतो आम्ही हनुमान जयंती झालं नाही की मग येतच ना सण मागे सण सुरू राहतात आणि नाही काही तर आम्हाला जिथे नाम असेल तिथे जाऊन बसायला कोणतं निमंत्रण लागत नाही जाऊन बसा कोणी बोलवं ना बोलवं यत्र ऋत्वारे यजमाना आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करून
त्यांनी आपल्याला या ठिकाणी फक्त आमंत्रित केलं नाही, इथे फक्त बोलवलं नाही, तर आपल्यासाठी हा सगळ्यात मोठा ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञ म्हणजे हा वाङ्मय यज्ञ जो होतोय तो नामयज्ञ, विणा आहे म्हणून नामयज्ञ, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या दिवशी होणार आहे, भोजन नाही यह यज्ञ है उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. एवढेच लोक येतील, याच्यापेक्षा जास्त येणार नाही, बरोबर ना? इतकेच लोक येतील ना जेवायला. किती जास्त? डबल, तिप्पट, सगळं गाव आणि आजूबाजूचे 4 गाव, तर सगळे येतील. किती लोकांनी भोजन घेतलं हे तुम्ही कसं ओळखता, म्हणजे किती लोकांनी प्रसाद घेतला हे कसं ओळखता? अरे वा, जोरदार टाळ्या वाजवा. पक्का कार्यकर्ता उत्तर देतो. काय? पत्रावळी. जेवढ्या पत्रावळी लागल्या तेवढ्या लोकांनी प्रसाद घेतला. आजचा प्रसाद कोणाकडे होता? शेलारांकडेच होता. जोरदार टाळी वाजवा. खाली पेट भजन नाही गोपाला ले तरी कंठीले तरी मला. साहेबराव रंगलालजी शेलार यांच्याद्वारे भोजन व्यवस्था सांभाळल्या गेले. तर किती लोकांनी प्रसाद घेतला हे आपण ठरवतो पत्रावळ्या जितक्या लागल्या त्याच्यावरून. सांगण्याचं तात्पर्य एक मात्र हे आहे की कीर्तन किती लोकांनी घेतलं हे कसं ओळखायचं, तर जिवंत तेच राहतं, पण प्रसाद असतो प्रसन्नता. कीर्तनांच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये जर का प्रसन्नता आली असेल, जीवन कसंही राहो पण आम्ही मात्र नामाला जागलो, नाम दृढ संकल्पाने घेतो आणि भजनानंदी हो झालो आणि आमच्या मनामध्ये नामाविषयी जर का प्रेम निर्माण झालं आणि आम्ही प्रसन्नतेने राहायला लागलो, तर समजायचं की कीर्तन आम्ही घेतलं, कीर्तन आम्ही जगलो. कीर्तनात किती बसलो हे महत्त्वाचं नाही, कीर्तन आपल्यात किती बसलं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि कीर्तन त्यावेळेला आतमध्ये बसतं ज्यावेळेला नामाचा आधार घेतो, नामाद्वारे पात्र खुलं करून देतो. एक शिष्य आला गुरुपुढे आणि म्हणू लागला, गुरुदेव तुम्हाला जे ज्ञान द्यायचं ते द्या आणि आतमध्ये जो कचरा राहायचा तो राहू द्या. असू द्या ना, काम क्रोध मोह मद पडलेला आहे एका बाजूला राहू द्या, तुम्हाला जे द्यायचं ते द्या, ज्ञान द्या, हां वैराग्य द्या, भक्ती द्या. गुरुदेव म्हणे मी सगळं देतो बेटा, उद्या मला तू पहिले भिक्षा दे मग मी तुला देतो. दुसऱ्या दिवशी भिक्षा घ्यायला गुरुद्वारावर गेले, कमंडलू पुढे केला, यांनी सुंदर 56 पदार्थ तयार केले आणि ते आता देणार, तर पाहिलं की त्या कमंडलूमध्ये कचरा आहे. पाहिल्यानंतर लक्षात आलं कचरा आहे. महाराज कचरा मी देऊ शकत नाही. का? याच्यात कचरा आहे ना, मी जर का माझी भिक्षा याद दिली तर माझी भिक्षा पण कचरा होऊन जाणार. मग मी तेच सांगतोय तुला, सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की मी माझं पात्र धुवून घेतो, तू तुझं पात्र धुवून घे. जोपर्यंत आपण सत्संग करायचा आहे पण दुःसंगाचा त्याग होत नाही तोपर्यंत खरा सत्संग घडत नाही. असू द्या असू द्या, ये बर. सियावर रामचंद्र ठल विठ्ठल प्रणामाने आशीर्वाद मिळतात. आता खरं एवढं लहानपण पाहिजे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, असं वाटतंय त्याच्याबरोबर खेळायला चाललं जाऊ. मग आठवतं अरे कीर्तन बाकी आहे. सेवा रामचंद्र भगवान की, पवनसुत हनुमानजी महाराज की जय. देव असाच खेळतोय आपल्या बरोबर. माझी जीवन खेळ तुझा विठ्ठला, चिंता कसली हृदयी माझ्या विठ्ठला. आपलं जीवन प्रत्येक क्षणी त्याचा एक खेळच आहे आणि देव खेळतोय. खेळता खेळता त्याला ज्या वेळेला लक्षात येतं की हा भावाने मला समर्पित झालाय, त्याला देव प्राप्त होतो. भावे भक्ती फळे भावे देव मिळे आणि मग निज भावे सोहळे स्वानंदाचे. आणि मग तो सोहळा साजरा होतो, प्रतिक्षण साजरा होतो. प्रतिक्षण हृदयामध्ये महाप्रसाद घडत असतो. महाप्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता. हृदयामध्ये कायम प्रसन्नता नांदते आणि तो सोहळा परिपूर्णत्वास जातो ज्या वेळेला भावे देव मिळे, देव प्राप्ती होते. आणि ती हनुमंतरायांना झाली. हनुमंतरायांनी प्रतीक्षा केली, प्रभू रामचंद्र पुढे चालत आले. हनुमंतरायांनी पाहिलं ज्या वेळेला रामांनी आपला परिचय दिला, मे दशरथ नंदन राम, त्यावेळेला हनुमंतरायांनी राम नाम फक्त ऐकलं आणि मग लक्षात आलं की राम काज के बिन मोहि कहा विश्राम. माझं जीवन फक्त रामांच्या कार्यासाठी आहे. तुम्ही दास, हनुमंतराय दास होऊन जातात स्वामीचे, प्रभू रामचंद्रांचे, आणि दास होऊन प्रभू रामांचे पाय पकडतात. जो दास आहे ना तो कधी उदास होत नाही. एकदा रामांनी विचारलं, हनुमंत तुम्ही कोण, मला समजून घ्यायचं आहे. हनुमंतराय उत्तर देतात की प्रभू ज्या वेळेला मी देह भावात आहे त्यावेळेला मी तुमचा दास आहे, ज्या वेळेला मी जीव भावात आहे त्यावेळेला तुमचा अंश आहे, आणि ज्या वेळेला मी आत्मभावात आहे त्यावेळेला सोहम. जे तुम्ही आहे ते मी आहे, जे मी आहे ते तुम्ही आहे, यामध्ये अंतर नाही आहे. आणि म्हणूनच ही रामनवमी ते हनुमान जयंती, हनुमान उत्सव
जन्मोत्सव, राम जन्मोत्सव ते हनुमान जन्मोत्सवापर्यंतची आपली जी यात्रा आहे ती यात्रा श्रद्धेची यात्रा आहे. हनुमंत श्रद्धा स्वरूप आहे. प्रतिदिन प्रतिक्षण आपल्या हृदयातली श्रद्धेची पालवी फुटत राहो अशी प्रार्थना करायची आहे. म्हणूनच तृतीय चरणामध्ये नाथबाबा वर्णन करतात, त्यानंतर भजन करूया आणि मग पुढे कीर्तन सुरू करूया. भावची करण 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 या परते साधन या परते साधन नाही नाही भाव भक्ती परे भावे देव मेरे भाव भक्ती परे भावे देव मेरे या परते साधन या परते साधन नाही नाही भाव भक्ती परे भाव देव मेरे भाव भक्ती परे भाव देव मेरे. नाथ बाबा सांगताय की भगवंताला येण्याच्या मागे जर का फक्त आणि फक्त कारण काही असेल तर ते भाव आहे. भावची कारण या परते साधन आणन आहे, अन्य कोणतं साधन नाही आहे. एक गोष्ट मात्र नक्की, साधन म्हणजे काय, साधना म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. साधना म्हणजे जे असाध्य गोष्टी आहे ते साधने म्हणजे साधना. भगवान असाध्य आहे पण ते आपल्या प्रयत्नाने नाही भेटत. शास्त्र सांगतं नायम आत्मा न प्रवचनेन लभ्य न भुवनाश्रुतेन न स्वमेधया यमवै शृणुते तेन लभ्य. भगवंत निवडतात की याला मला माझं व्हायचंय आणि मला त्याला करून घ्यायचंय, याला माझं करून घ्यायचं आहे आणि त्याचं मला व्हायचंय. देव निवडतात. अच्छा, त्यांना प्रसन्नतेसाठी काय कारण बनतं काही सांगता येत नाही. काहीही कारण बनू शकतं. कबीर आहे ना, कबीरांना गुरुमंत्र पाहिजे होता, पण कबीर अन्य धर्माचे असल्या कारणाने बऱ्याचदा असं होतं की काही नियम असतात कोणाचे, तर ते नाम देऊ शकत नव्हते. कबीरांनी एक काय केलं, थोडंसं गड्ड्यामध्ये झोपून आता गड्डा म्हणतात की खड्डा म्हणतात इकडे, हां, तर खड्ड्यामध्ये झोपून घेतले आणि झोपल्यानंतर कबीरजींचे गुरुदेव त्या ठिकाणाहून रामानंदजी चालत आले आणि पाय लागला कबीरांना. ते म्हणतात राम, झाला, मिळाला गुरुमंत्र रामनामाचा मिळाला. कबीरांनी राम भजायला सुरू केलं. कसा मंत्र मिळाला बघा. आपल्याला तर कृपेने मिळालाय मंत्र, गुरुकृपेने, आणि तरी आम्ही जपत नाही. अमावस्या पौर्णिमेला जपतो, रोज जपा, विश्वास ठेवा. गुरुने दिलेला नाममंत्र इतका ताकदवान आहे जे तुमच्या जीवनात नाही ते मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी कायम सांगत असते की तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता, पर गुरु की रहमत अगर हो जाए तो वो भी मिल जाएगा जो तेरा कभी हो नहीं सकता. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता. ते पण मिळेल जे तुझ्या नशिबात कधीच नव्हतं, ते पण मिळेल, गुरुकृपेने मिळेल. मग नाम मिळालं. अच्छा, कबीरांचे शिष्य होते कमाल. काय झालं, स्नान करता करता त्यांनी एका मुर्द्याला, प्रेताला तरंगताना पाहिलं. चंद्रशेखर गोखलेंची खूप सुंदर कविता आहे. पाण्याचं वागणं किती विसंगत, पोहणाऱ्याला डुबवून प्रेताला ठेवतं तरंगत. ते प्रेत तरंगत होतं, ते पाहिलं. कमालांनी 3 वेळा म्हटलं राम राम राम. मुर्दा उठूनच बसला डायरेक्ट प्रेत. कमाल वाटते मला कधी कधी, कमालांनी राम गायलं तर मुर्दा उठून बसला. इथे आम्ही राम गाव, झोपलेले जागे होत नाही, अजून डोलते. छान म्हणते, गोड वाटतंय कानाला, म्हणत राहा. धावत आले कमाल. कबीरांना, आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा, म्हणजे कबीरजी, गुरुदेव, मी 3 वेळा राम भजलं, मुर्दा उठून बसला. 3 वेळा नाम बोलला तू. अरे, एका मुर्द्याला उठवायला 3 वेळा नाम खर्च केलं तू. आपले संत पूर्वज म्हणायचे, आपले जुने लोक म्हणायचे की एवढं नाम खर्च करू नको. एक नाम हरी, एक नामामध्ये तो प्राप्त होतो. पण एकच नाम आपलं भावाने थोडं म्हणलं जातं. भाव नाहीये त्या नामाबरोबर. जसं मडक्याला छिद्र असावं आणि दिवसभर पाणी टाकलं तरी त्या छिद्रामुळे ते पाणी त्या मडक्यात थांबत नाही, असं झालंय आमचं. आम्ही दिवसभर राम जपतो म्हणतो, काय हो नामामध्ये काही कळतच नाही, दिवसभर जपत आहे, परिणाम नाही. नामामध्ये सामर्थ्य नाही, इथे छिद्र आहे.
मोह कपट छल छिद्र न भावा, निर्मल मन जन सो मोही पावा. प्रभू रामांचं म्हणणं आहे सुंदरकांडमध्ये. आणि म्हणूनच छिद्र ज्या दिवशी बुजेल, ज्या दिवशी हे छिद्र बुजेल त्या दिवशी या मडक्यामध्ये मग वारंवार नाम टाकायची गरज राहणार नाही. एकदा फक्त राम कृष्ण हरी म्हणा. दिवसभर त्या आनंदामध्ये आपण डुबून राहू. वृंदावनातले संत आहे, एक पद एक अभंग ऐकतात आणि 6 महिने त्या आनंदामध्ये छके राहतात. आहा हा आहा, एकच पद एकच अभंग 6 महिन्याचा तो आनंद त्यामध्ये डुबून राहण्याचा. कबीर म्हणतात 3 वेळा राम बोलला तू. एका मुडद्याला उठवायला 3 वेळा राम बोलला. चल, कबीरांनी कमालांना आणलं. पाणी गंगेचं झुळझुळ वाहत होतं, मुडदे वाहत होते, अजूनही वाहतात. तुम्ही जा कधी, तुम्हाला दिसेल मुडदे अजूनही वाहत होता. आणि त्यावेळेला कबीरांनी राम म्हटलं. मग मुडद्याने उठून बसून म्हटलं. त्यावेळेला कबीरांनी राम म्हणावं आणि मग त्या प्रेताने उठून बसून म्हणावं. हे सामर्थ्य कशाचं आहे? नामाचं पण आहे, पण जो नाम गातो त्याचं पण आहे. नामी आणि गाणारा जो आहे तो तेवढाच सामर्थ्यवान पाहिजे. त्यांनी आपले छलाचे, मोहाचे, कपटाचे सगळे छिद्र बुजवले पाहिजे. आणि ते कशाने होईल? भावाने होईल. भाव असेल नामा ठिकाणी तर सगळं साध्य होईल. म्हणून भावाची कारण या परते साधना आण नाही. म्हणून विठोबा रखमाई भावाने नाम जपा. हे नाम भावनेने पूर्ण श्रद्धेने जपो. या दोन्ही हातांनी टाळी आणि प्रेमाने नाम जपा. विठोबा हरी विठोबा साहेबराव अंगलाल चला चला. हरिभक्ती पर्यंत तुकाराम महाराज टाई. या ठिकाणी कीर्तन सेवेचा हा जो योग जुळून आणला त्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा मी कधीच असं करत नाही की जाणीवपूर्वक एखाद्या ठिकाणी उशिरा पोहोचावं. खरंच नाही, परत क्षमा मागते. पण मात्र सकाळी 12 वाजता नाही साजरा करता आला म्हणून काय झालं, आपण 12 वाजेपर्यंत रामजन्म साजरा केला. आणि हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याला 12 तास रामजन्म साजरा करायला मिळाला. आणि असाच रामजन्म आपल्या हृदयामध्ये कायम साजरा होत राहो. निजबाहवे सोहळे स्वानंदाचे असा हा सोहळा रामजन्मोत्सवाचा आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचावा. आपल्या हृदयातल्या सगळ्यांच्या हृदयातला राम प्रगट व्हावा, मूर्तिवंत व्हावा आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुमच्या घरी यावे. आणि मग तुम्ही म्हणावं, सजा दो घर को गुलशन सा अवध में राम सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम
आणि म्हणूनच एका जनार्दनी भावाच्या आवडी मनोरथ तोची पुरवितो. नाथबाबा वर्णन करताय की भावाच्या आवडी तरी काय हो. अच्छा, देवाला भाव आवडतो, मग भावाला काय आवडतो, तो व्यक्ती पारदर्शी असावा आणि मनोरथ तोची पुरवितो. हे आलं परत आपण त्या ठिकाणी की आपल्या मनोकामनांच्यासाठी इकडे तिकडे पळू नका. आपुला तो एक देव करूनी एक देवाविषयी विश्वास असावा, दृढ विश्वास ठेवा आणि मग तो विश्वास बघा कसा आकार होतो, मूर्तिमंत होतो आणि मनोरथ तो पूर्ण करतो. सगळे मनोरथ पूर्ण करतो. पाहणं नाही करत का, काय बनवून नाही आला, सगळ्यांसाठी सगळे रूप घेऊन आला. कच्छ, वराह, मत्स्य न जाणे सगळे रूप घेऊन आला. आणि इकडे हिरण्यकश्यपूने प्रतिज्ञा घेतली की माझा मृत्यू न वर वावानं खाली न दिवावानं रात्रो, सगळं पूर्ण केलं. नरसिंह बनून प्रभू आले, काय नाही अवतार घेतला. मनोरथ तोची पुरवितो, सगळे मनोरथ पूर्ण करतो. अजून कसा असायला पाहिजे, त्याच्यावर प्रेम करायला, त्याचं व्हायला इतकं पुरेसं आहे की तो आपले सगळे मनोरथ पूर्ण करतो. त्यामुळे भैरवीमध्ये आपण शेवटचं कडवं घेऊया, माऊलींचा जयकार करूया, विठोबा रखमाई करूया. तोपर्यंत तुम्ही कोणी उठणार नाही, पण तुम्ही इतक्या वेळ बसून राहिल्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करते. बारंबार आभार, खूप खूप धन्यवाद. आत्ताच कथा जी आटोपली ती हिंदी आटोपली, त्याच्यामुळे ते परत येते. तर आपण सगळ्यांच्या चरणाशी विनम्रतेने प्रणाम करत, धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करत या ठिकाणी भैरवीने चाल होईल पूर्ण आणि मग आपण विश्राम करणार आहोत. परत एकदा राम जन्म महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आमंत्रित केल्याबद्दल आणि इतकं सुंदर नियोजन शेलार परिवारांनी केल्याबद्दल, म्हणजे आजच्या कीर्तन उत्सवाचं आणि संपूर्ण सप्ताहाचं ग्रामस्थांनी नियोजन केल्याबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करते. एका जनार्दनी भावाच्या आवडी, एका जनार्दनी भावाच्या आवडी, एका जनार्दनी भावा
स्वानंदाचे निज भावे सोळे स्वानंदाचे भाव भक्ती पाळे भाव देव मिळे भाव भक्ती पाळे भाव देव या सगळ्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती हे गंगा यमुना राधाराणी हा असा संगम या ठिकाणी तुम्ही जोडून आणला. एसगाव खुर्द विद्यमान सरपंच व शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाशिक संजय गांधी निराधार आधार समिती मालेगाव, सुरेशजी शेलार शेतकरी सहकारी संघ मालेगाव माजी चेअरमन दादाभाऊ अहिरे या सगळ्या मंडळींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या उपस्थितीने या ठिकाणी आजचा हा कीर्तन सोहळा अधिक सुंदर संपन्न होऊन पार पडला आणि परत आपण सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच भाव बिंबवू इच्छिते की देशभक्ती आणि देवभक्तीमध्ये अंतर नाही आहे. सध्याच्या परिस्थितीला रामतत्वाची आवश्यकता आहे. आता देशाला रामविचारांची रामचरित्राची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात बाहेरच्या देशामध्ये टेलर ठरवतो व्यक्तीची विद्वत्ता कशी दाखवायची आहे. असा गळा शिवला तर तेवढा विद्वान, तसा गळा शिवला तर तेवढा विद्वान, त्याच्यावरती असं काही म्हणजे ते निर्धारित आहे. माणसाने कोट पॅन्ट घातला तर अजून जास्त विद्वान. तर बाहेरच्या देशामध्ये व्यक्तीची विद्वत्ता टेलर ठरवतो, पण भारत देशामध्ये त्या व्यक्तीची विद्वत्ता त्याचं चारित्र्य सांगतं जे रामकृष्णांच्या आदर्शाने प्रेरित असतं. प्रभू रामचंद्र आणि कृष्ण आमच्यासाठी आराध्य क्या आदर्श म्हणजे काय, ज्यांच्या जीवनातले एखाद दुसरं फक्त प्रसंग अनुकरणीय असतात, पण मात्र रामकृष्णांच्या जीवनातले संपूर्ण प्रसंग अनुकरणीय म्हणून ते आराध्य आहे. रामांनी जे सांगितलं ते करावं, कृष्णाने जे सांगितलं ते करावं, रामांनी जे केलं ते करावं. कृष्णाने जे केलं ते करायला जाल तर मार खाऊन घरी याल. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं ते करावं. प्रभू रामचंद्रांचं जे जीवन राहिलं आहे तो आदर्श जीवन आपल्या डोळ्यापुढे ठेवावं. एक योग्य पिता, एक योग्य बंधू, एक योग्य पती, एक योग्य पुत्र प्रभू रामचंद्र स्वयं झाले. आपणही देखील आपल्या जीवनाला उज्ज्वल करूया, सुंदर बनवूया. अवघड करू नका, सोपं करा. इतकं सुंदर सांगतात संत मंडळी की सहज झोप यावी हे अध्यात्म आहे, सहज जेवायला बसलं जेवण जावं हे अध्यात्म आहे. जीवन जगत असताना सहज प्रभू दर्शन राम दर्शन फल परम अनुपा जीव पाव निज सहज स्वरूपा हे गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात. तर या ठिकाणी कीर्तन सेवेला विराम देते. या ठिकाणी आजची सेवा हरिभक्तीपरायण आमच्या साध्वी वैष्णवी दिदींची होती वास्तविक पाहता, पण त्यांनी ती सेवा आमच्याकडे सुपूर्द केली. दिदींना धन्यवाद. इतक्या सुंदर या सगळ्या मंडळी आहेत. जोरदार टाळ्या. आमच्या हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी ताईंच्या ठिकाणाहून तयार झालेली वैष्णवी, आमच्या राणीताई, मंगलाताई या सगळ्या जण रत्न आहे, हिरे रत्न आहे. वारकरी संप्रदायाच्या विभूती आहे. विभूती म्हणजे ऐश्वर्य आहे. एक दिवस ती ओळख सगळ्या पूर्ण विश्वाला नक्की पटेल एवढं मात्र नक्की. या ठिकाणाहून मृदंगाचार्य, वीणावादक आणि सगळ्यांचं धन्यवाद परत देऊन म्हणजे माऊलींचा गजर घेऊया. ज्ञानेश्वरा माऊले नाराज माऊली माऊले ज्ञानेश्वरा माऊले नाराज माऊली